हेलो गुड मॉर्निंग एवरीवन। लाइफ इज सक्सेस एपिसोड नंबर 220 मध्ये तुमचं स्वागत आहे। और आज है छुट्टी मेरे को आणि बहुत थंडी बज रही है। 10:30 पावणे 11च्या आसपास झालेले आणि बाहेर ऊन पडलेलं आहे आणि घरी म्हटल्यानंतर माझी मम्मीची जुगलबंदी तर चालूच असणार। नुसतं नाव घ्यायचं काम करत असते मी मम्मीचं। एक दिवस तिला पण आराम मिळतो, मी घरी असते तर अर्ध्यापेक्षा जास्त कामं उरकून जातात आणि मस्तीला कोणीतरी मिळून पण जातं तिला सोबत, नाही तर दिवसभर एकटी चालूच राहतं तिचे कामं। और मेरे बाल को आज श्वास मिलेगा, श्वास। पहिले घरी बांधणं व्हायचं आणि ऑफिसला मोकळे असायचे केस, आता ऑफिसला पण केस बांधावे लागतात। गोंड्यावाली पोरं असे गाणे चालू असतात ऑफिसला आमचे आता, तर बिचारांना घरी मोकळे सोडावे लागतात। मेरे को नाही पसंत केस बांधलेले। आणि रात्री वाजले होते 2 मला झोपायला, 1:30ला तर घरी आलो होतो आम्ही। तर सकाळी ऑफकोर्स साक्षी लेटच उठणार, तर 9:30च्या आसपास उठली होती मी आज। और गायचा हमारा सुतक अभी तक फिटलेला नाहीये, तर माऊ आली होती पाणी टाकायला तुळशीला। 1-2 दिवसामध्ये आमचं सुतक फिटून जाईल आणि घरातले सगळे कामं बाकी होते आणि ऊन शेकायची कामं चालू होती माझे। मतलब पक्की म्हातारी आहे मी, पूर्ण म्हातारी, बिलकुलच थंडी सहन होत नाही। घरातले कामं सोडून बाहेर ऊन शेकायला आली होती। एकच दिवस मिळतो सगळ्यांशी गप्पा मारायला। और इधर देखो बाबू लंगडी खेळत खेळत काय घेऊन आलं होतं काय माहिती, काहीतरी द्यायला आलं होतं आम्हाला। और फिर से लंगडी खेळत खेळत घरी गेला निघून। भारी असतात बाई लहान पोरं, मस्त एन्जॉय करून घेतात। आणि आमच्या इरे मावशी भाजी घेऊन आले होते निवडायला। आता मस्तपैकी महफिल बसेल सगळ्या बायकांची आणि भाजी निवडली जाईल, गप्पा प्लस भाजी निवडा कार्यक्रम। और इधर बना था मेरा फेवरेट गाजर का हलवा। गोड खाण्यात मी एकदम पटाईत आहे आणि आता हिवाळा चालू झालाय, गाजरांचा सीझन चालू झालाय, तर कंटिन्यू गाजरचा हलवा घरी असतो। और सुबह सुबह हमारा का पेशेंट गया था धुरंधर देखने। इथं मी बिचारी गरीब एकदा सुद्धा पिक्चरला जात नाही आणि आमचा भाऊ धुरंधर 2दा थिएटरला पाहून आला होता। मतलब क्या ही बोलेंगे अभी, पण येता येता ऍटलीस्ट पार्सल तरी घेऊन आला। दुपारच्या 3 वाजता आमचं समोसे खायचं काम चालू होतं आणि आज घरी असून पण जेवण झालेलं नव्हतं माझं। इच्छाच नव्हती, भूकच नव्हती मला बिलकुल, पण म्हटलं भावाने एवढं प्रेमाने समोसा घेऊनच आलाय तर खाऊयात। आणि खाऊन एवढी ढाराढूर झोपली मी की डायरेक्ट 6:30 वाजता उठली होती। आणि संध्याकाळी आमचे बाबा बुकलेट घेऊन आलेले होते, जे घराच्या बाहेर टाकलेलं होतं। निवडणूक आल्यात ना, मस्तपैकी चित्र पाहायचे कामं चालू होते आणि दाखवायचे पण कामं चालू होते। बाबांना फारच खुशी होते मी घरी राहिली की। और जगताप मावशी आज गेले होते त्यांच्या गावाला, 1 डे रिटर्न पॉलिसी असते त्यांची, तो उधर से लेके आए थे भाजीपाला। मग काय वानोळा आमच्या घरी पोहोचवला होता त्यांनी। और दुपारी बेटाईम खाल्ल्यामुळे संध्याकाळी भूक पळूनच गेली होती जसं काय। मग म्हटलं आज मॅगीचाच बेत करूयात, तर बघा गाईज जेवणाला मॅगी खाती मी रात्रीच्या। और गाईज झोपायच्या वेळेस परत त्यांनी अननस कापलं होतं आणि फळं तर काय मला आवडत नाही जास्त खायला, पण आग्रह खातर 1 पीस तर मी खाल्ला होता। चला गाईज आम्ही घेतो खाऊन, तुम्ही घ्या फॉलो करून, भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय।